नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, रत्नागिरी ही साहित्य नगरी आहे. त्यामुळे इथे वेगवेगळी संमेलनं होतच असतात. काही दिवसांपूर्वीही झालेली आहेत. मात्र येत्या 22 आणि 23 फेब्रुवारीला पक्षीमित्र संमेलन होतंय. होय श्रोते हो, पक्षीमित्र संमेलन. सगळ्यांनाच वेगळं वाटलं ना? पण याच विषयी जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये विभागीय वन अधिकारी माननीय गिरिजा देसाई पाटील मॅडम यांना आमंत्रित केलं आहे. आपण हे संमेलन काय आहे, कशासाठी त्याचं आयोजन केलेलं आहे आणि ते रत्नागिरीतच का घेतलं जातं याविषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, 22 आणि 23 तारखेला हे जे पक्षीमित्र संमेलन होतं आहे त्याची रूपरेषा कशी आहे? 22 आणि 23 फेब्रुवारीला हे जे पक्षीमित्र संमेलन रत्नागिरीमध्ये होतं आहे ते हे जिल्ह्यातलं पहिलंच पक्षीमित्र संमेलन आहे. आणि याची संकल्पना मूलतः अशी झाली की जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही इको टुरिझमचं एक प्रेझेंटेशन देत होतो, म्हणजे निसर्ग पर्यटन रत्नागिरी जिल्ह्याचं. आणि त्यामधून साहेबांचं मत असं पडलं की इथं आपण बर्ड कॉन्फरन्स याचं आयोजन करूया. आता आपले पालकमंत्री महोदय गार्डियन मिनिस्टर यांचं पण एक मानस आहे की रत्नागिरी हा ग्लोबल टुरिझमच्या मॅपवर गेला पाहिजे. मग इथे रत्नागिरीमध्ये जे काही नाविन्यपूर्ण आहे, जे काही ग्लोबली टुरिझमला अट्रॅक्ट होईल अशा पद्धतीने जे व्हेजिटेशन आहे ते जगाच्या मॅपवरती आला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातूनच हे पहिलं बर्ड कॉन्फरन्स घेण्याचं योजना झालेली आहे. पक्षी संमेलन म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, त्यांच्या जाती प्रजाती यांचा याच्यावरती अभ्यास होणार, उहापोह होणार. पण आम्ही आजूबाजूला बघतो, चिमणी बघतो, कावळा बघतो, कधीतरी आम्ही खंड्या बघितलेला असतो. अशी काही ठराविक पक्षी असतात. हिवाळ्यामध्ये परदेशी पक्षी आलेले आम्ही पाहतो. पण खरंच रत्नागिरीमध्ये पक्षी संमेलन घेण्याएवढ्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत का? हो, निश्चितच आहेत मॅडम. जवळपास म्हणजे जर आपण हॉर्नबिल म्हटलं, धनेश हा जो पक्षी आहे इथला हे एक मेजर स्पीशीज आहे. आणि धनेशच्याच मूलतः 5 व्हरायटीज रत्नागिरीमध्ये दिसतात. मी तर म्हणेन रत्नागिरी इज अ बर्ड्स पॅराडाईज. कारण इथे जवळपास 99हून अधिक बर्ड स्पीशीजचं आढळ दिसलेलं आहे आणि त्याची नोंद देखील झालेली आहे. याला एक सायंटिफिक रिझन आहे की रत्नागिरीचा जो जॉग्राफिकल हॅबिटॅट आहे तो व्हॅरिड आहे. म्हणजे एका बाजूनी 167 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा म्हणजे कोस्टल झोन मिळालेला आहे. बरोबर त्याच्या विरोधाभास म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा ह्या ग्लोबली बायोलॉजिकल हॉटस्पॉटमध्ये येतात. आणि मध्यभाग समुद्र किनारा आणि या पर्वतरांगांचा मध्यभाग, त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये विविध प्रजातीच्या स्पीशीज, बर्ड स्पीशीज ह्या ॲम्पल प्रमाणात म्हणजे मुबलक प्रमाणात दिसतात. आणि म्हणून रत्नागिरीला बर्ड्स पॅराडाईज संबोधण्यासाठी अतिशय योग्य अशी ही कंडिशन आहे. मला वाटतं की पहिल्यांदाच आम्हाला कळते की इतक्या प्रकारचे पक्षी रत्नागिरीमध्ये आहेत आणि खूप चांगल्या वेळेला हे संमेलन होत आहे. तर हे संमेलन कुठे होतं आहे आणि पहिल्या दिवशी काय होईल, दुसऱ्या दिवशी कोणत्या प्रकारचे कार्यक्रम असतील? हे अगदी संमेलन कॉम्पॅक्ट आहे, 2 दिवसाचंच आहे. पहिलंच वर्ष आहे या संमेलनाचं. पण यामध्ये आपण 4 विविध रिसर्च बेस्ड प्रेझेंटेशन्स घेणार आहोत. आणि मूलतः या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्यातून विविध कोपऱ्यांमधून बर्डर्स, पक्षीमित्र इथे येणार आहेत, दाखल होणार आहेत. आणि ज्यांचा रिसर्च बेस्ड असा अभ्यास आहे आणि इंटरनॅशनल लेवलच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या NGOजचे जे वाईल्ड लाईफर्स आहेत ते इथे येणार आहेत. आणि प्रेझेंटेशन्ससुद्धा रिसर्च एक्सपर्ट्सकडून होणार आहे. आता एक आपलं जे प्रेझेंटेशन आहे हॉर्नबिलवरचं म्हणजे धनेश पक्षावरचं, जे इथल्याच रत्नागिरीच्या देवराईमध्ये त्याचं रिसर्च झालेलं आहे. प्रतीक मोरे एक रिसर्च सायंटिस्ट आहेत ज्यांनी प्रचंड याच्यात अभ्यास केलेला आहे. आणि हे आपल्याला जगाच्या मॅपवरती आणायचं आहे. आणि हाच हेतू ठेवून आपण हे कॉन्फरन्स घेतलेली आहे. तर या कॉन्फरन्सचा डे 1 इनॉग्युरेशन आणि एक 4 प्रेझेंटेशन्स आणि वॉल्चर कॉन्झर्वेशनचा आपला एक नाट्य ड्रामा असणार आहे. आणि हे डे 1ला ॲक्टिव्हिटीज असतील ज्याच्यामध्ये एक हॉर्नबिलवरती असेल प्रेझेंटेशन, दुसरं असेल ते इथं या प्रदेशात आढळणारे
कोस्टल म्हणजे सागरी पक्षी, परदेशी पक्षी, या मध्य भागात आणि पर्वतरांगांमध्ये आढळणारे विविध पक्षी, त्यांच्या प्रजाती, त्यांचे सीझन, वेगवेगळ्या सीझनला हे या प्रदेशाला भेट देतात जे पक्षी, त्याचे सीझन वाईज डेटा जो आहे तो रिसर्च झालेला डेटा आपण डिस्कस करणार आहोत. असं सायंटिफिक असं हे कॉन्फरन्स असणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी 4 वेगवेगळ्या आपण फील्ड व्हिजिट्स ऑर्गनाईज केलेल्या आहेत. 4 विविध लोकेशन्स आहेत की जिथे तुम्हाला कांदळवनातले पक्षी भेटतील, देवराईमधले पक्षी भेटतील, असं हे नियोजन आहे. पहिला दिवस हा कॉन्फरन्सचा असेल आणि दुसरा दिवस हा फील्ड व्हिजिट्सचा असेल, जेणेकरून महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांमधून आणि जे रिप्रेझेंटेटिव्स आलेले आहेत तर त्यांना इथलं बर्ड्स सायटिंगचं पोटेन्शियल कळावं आणि ते त्यांच्या रिजनमध्ये पोचावं, याचा हा बर्ड कॉन्फरन्सचा हेतू आहे. आणि अवेअरनेस व्हावा, जेणेकरून याला आम्ही यूट्यूब लिंक आणि इन्स्टा लिंकसुद्धा आम्ही करत आहोत की जे फिजिकली प्रेझेंट नसतील, कारण का कॉम्पॅक्ट असल्यामुळे, एंट्रीज असल्यामुळे, पण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ते या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतील, रत्नागिरीकरांना हे ऐकायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे. तुम्ही पक्षीमित्रांबद्दल बोललात, बाहेरून सुद्धा पक्षीमित्र परिषदेसाठी येणार आहेत. तर रत्नागिरीमध्ये असे पक्षीमित्र आहेत, आपण प्रतीक मोरेंचं जसं नाव घेतलं तसं अजून किती जण ह्याच्यावर काम करतात? मॅडम, हा खूप सुंदर प्रश्न आहे. रत्नागिरीमध्ये खूप छान NGOजचं काम आहे, जे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स आहेत आणि नॉट ओन्ली बर्ड्स पण इतर प्राण्यांवरती पण रिसर्च करणाऱ्या NGOज आहेत. आणि त्यांना एकत्रित आणून आपण कॉन्झर्वेशनचे एफर्ट्स करणे हा वनविभागाचा मूळ हेतू आहे. अरे वा. हां, NGOज, जिल्हा मोठा आहे, वाईल्ड लाईफच्या NGOज ज्या वर्क करतात त्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे विषय घेऊन काम करतात. आणि वनविभागाला एकत्र यांना आणून जर कॉन्झर्वेशनसाठी वेगवेगळे विषय हँडल करता आले तर याच्यामध्ये मोठी मॅनपॉवर काम करेल आणि त्यामुळे आपला जो मेन कॉन्झर्वेशनचा हेतू आहे तो साध्य होईल. असं पाहिलं जातं की काही वर्षांपूर्वी दिसणारे पक्षी आता हळूहळू दिसेनासे झालेत, किंवा काही जागा ज्या सर्वसामान्य माणूस जाताना बघतो, अरे इथे हे पक्षी ह्या वेळेला येतात, पण आता त्यांची संख्या कमी झाली आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी जसजसे वर्ष बदलत आहेत, दिवस बदलत त्याच्यात दिसतात. तर ह्याचा काही अभ्यास होणार आहे का, आणि तुमचं ऑब्झर्वेशन ह्याच्यावर काय आहे मॅडम? एक हिंदीमध्ये म्हण आहे बघा मॅडम, ते पंछी नदिया पवन के झोके, कोई सरहद ना इन्हें रोके. त्यांना त्यांचं हॅबिटॅट मिळालं तर ते तिथे जातात. आज रत्नागिरीचं इथलं जे हॅबिटॅट आहे ते हॅबिटॅट इथे पक्ष्यांना येऊ करतं. परदेशातून पक्षी इथे काय येतात तर इथे ते हॅबिटॅट आहे म्हणून येतात. म्हणजे हा मूळचा गाभा आहे या गोष्टीचा. तर ते हॅबिटॅट कसं नष्ट होणार नाही, जेणेकरून वर्षोनवर्ष पक्षी इथे येत राहतील, तर ते हॅबिटॅट कॉन्झर्व करणे, त्याला रिस्टोर करणे हा मूलतः उद्देश आहे, जेणेकरून आणि नव्याने पक्षी इथे येतील आणि नव्याने पक्षी येऊन इथे घर करतील. अच्छा, आपल्याकडे किती प्रकारचे परदेशी पक्षी येतात असा काही डाटा वनविभागाने केला आहे का? हो आहे. जवळपास मोर देन 30-40 स्पीशीज आहेत. तर तो डाटा तुम्ही मागितला तर मी नक्की तुम्हाला देईन. अच्छा, पण त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे किंवा म्हणजे आता मला असं विचारायचं होतं की काही बदल वनविभागाला जाणवत आहेत का रत्नागिरीमधल्या पर्यावरणामध्ये, किंवा असं काही तुमचं ऑब्झर्वेशन ह्या सगळ्यामध्ये दिसतं का? कसं आहे की ग्लोबल क्लायमेट चेंज हा एक खूप मोठा जार्गन आहे की ग्लोबल क्लायमेट चेंजवर बोलावं तितकं कमी आहे. आता दिवसेंदिवस मॅसिव्ह पॉप्युलेशन एक्सप्लोजन आणि त्याच्यासाठी आपले होणारे विकासात्मक कामे आणि त्यातून मग त्याचा होणारा विविध स्पीशीजवरचा इम्पॅक्ट हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. तर आपला देश हा 140 कोटी पॉप्युलेशनचा आहे, जो जगात सर्वाधिक पॉप्युलेशन आहे. त्याच्यामुळं आपण एकच स्पीशीज या पृथ्वी तलावरती नाही आहोत, आपल्याबरोबर इतर स्पीशीजना सुद्धा नेचरनी जन्म दिलेला आहे, हे आपल्याला भान असलं पाहिजे. आणि मूलतः मला असं वाटतं की हे सगळं जे पक्ष्यांचं स्थलांतर किंवा पक्ष्यांच्या हॅबिटेटचं डिस्ट्रक्शन किंवा येणाऱ्या काळामध्ये ते येतील किंवा नाही येतील किंवा त्यांचा नंबर्सचं रिडक्शन,
हे सगळं कुठेतरी आपल्या इन्व्हेजिव्ह पॉप्युलेशन ग्रोथला रिलेट करतं. त्याच्यामुळे आपलं इन्व्हेजिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ जोपर्यंत आपण कंट्रोल करत नाही आणि फक्त ह्युमन सेंट्रिक अप्रोच आपला कमी करत नाही, तर दुसऱ्या प्रजातींना पण स्पिशीजना पण जेव्हा आपण त्यांचा हक्क जगण्याचा देऊ करत नाही, तर तोपर्यंत हे असे नंबर्स आपले डिप्लीट होत राहणार. थोडक्यात मानवाने समजलं पाहिजे की मी एकटा इकडचा राजा नाही आहे, तर आपण सगळेच जण म्हणजे प्राणीमात्रांची ही पृथ्वी आहे. अगदीच मॅडम, कारण का मी म्हणते की ह्युमन सेंट्रिक अप्रोच म्हणजे मानवाला असं वाटतं की हे ऊन आपल्यासाठी आहे, हे वारा आपल्यासाठी आहे, हे पाणी नद्यांचं फक्त आपल्यासाठी आहे आणि सगळंच आपल्यासाठी आहे, ही जमीन पण आपलीच आहे. आणि त्यामुळे आपण सातबारे क्रिएट केले, आपण प्रॉपर्टी कार्ड क्रिएट केले. नेचरनी हे केलेलं नाही आहे. नेचरनी ज्या स्पिशीजला जन्माला घातलं त्या स्पिशीजला तिथे तो अस्तित्व असण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मानवाने ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे की आपण ह्युमन सेंट्रिक अप्रोच ठेवून इन्व्हेजन ज्याला म्हणतात, इन्व्हेजिव्ह स्पिशीज जे म्हणतात, तर ते इन्व्हेजन आपण किती करायचं याच्यावरती एक आपण स्वतःचं एक सेल्फ रेट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. रत्नागिरी म्हटली की साहित्य, धार्मिक स्थानं, त्याच्यानंतर रत्नागिरीचा हापूस, अशी ओळख जगामध्ये रत्नागिरीची आहे. या संमेलनाचा जो उद्देश आहे तो उद्देश माननीय पालकमंत्री उदयजी सामंत यांनी याला प्रोत्साहन दिलं आहे. माननीय जिल्हाधिकारी मनोज जिंदाल साहेबांनी ह्याच्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि वनविभागाच्या माध्यमातून हे संमेलन होतं आहे. तर हे संमेलन झाल्यानंतर काय होईल असं आपल्याला वाटतं? नक्कीच या संमेलनाचा फार मोर इम्पॅक्ट होणार आहे. कारण रत्नागिरी हा ग्लोबल टुरिझमच्या मॅपवर यावा असं आपल्या पालकमंत्री महोदयांची खूप इच्छा आहे आणि त्यासाठी कलेक्टर साहेबांनी देखील खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. मग आता कसं आहे की बर्ड्स आपल्याकडे जे येतात, परदेशी पक्षी, त्या परदेशी पक्ष्यांना सुद्धा रत्नागिरीचा हॅबिटॅट येऊ करतो म्हणून ते आपल्याकडे येतात. हां, तर रत्नागिरी हा प्रदेश ग्लोबल टुरिझमच्या मॅपवर यावा, इथे अवेअरनेस व्हावा आणि इथं हे जे बर्ड्स पॅराडाईज आहे, इथं हे जे विविध पक्षी आढळतात, तर ते जगाच्या नकाशावरती पोचले पाहिजेत. यासाठी हे कॉन्फरन्स आयोजित केलेलं आहे. आता मी एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगते की अरुणाचल प्रदेशमध्ये ईगल नेस्ट सँक्च्युरी आहे. तर ती ईगल नेस्ट सँक्च्युरी ही एकमेव बर्ड सँक्च्युरी आहे. हां, आणि त्या ईगल नेस्ट सँक्च्युरीमध्ये बुगुन लिलिओच्या नावाचा एक छोटीशी चिमणी, म्हणजे चिमणीपेक्षा सुद्धा अर्धी साईज एवढाच तो बुगुन लिलिओच्या नावाचा पक्षी आहे आणि तो तिथला फ्लॅगशिप स्पीशीज आहे. आणि त्या बुगुन लिलिओच्याला बघण्यासाठी बर्डर्स बाहेरच्या देशातून, आपल्या देशातून असे भरपूर प्रमाणात तिथे पक्षीमित्र, पक्षीप्रेमी तिथे त्या अरुणाचल प्रदेशच्या त्या ईगल नेस्ट सँक्च्युरीला भेट देतात दरवर्षी. तसंच आता म्हणजे मला आय डोंट वॉन्ट टू रिलीज द सस्पेन्स की या बर्ड कॉन्फरन्समध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याला एक फ्लॅगशिप स्पीशीज देऊ करायचं ठरवलं गेलेलं आहे आणि ते मान्यवर ऑनरेबल गेस्ट हे करतीलच ती अनाऊन्समेंट वेळ आल्यानंतर कॉन्फरन्सच्या दिवशी, की आपल्या जिल्ह्याला सुद्धा एक फ्लॅगशिप स्पीशीज बर्ड्सचा स्पीशीज मिळणार आहे. अच्छा, म्हणजे रत्नागिरीची ओळख एका पक्षामुळे पण आता होणार, पक्षामुळे सुद्धा होणार आहे. हां, या सगळ्यामध्ये युवकांचं योगदान असावं, कारण तरुण पिढी जास्तीत जास्त याच्यामध्ये आकर्षित व्हावी, याच्यासाठी काय केलं जाणार आहे का? इथे काय होतं की टुरिझममध्ये, वाईल्ड लाईफ टुरिझम मध्ये म्हणजे नेचर टुरिझम जर वाढवायचं आहे तर इथले जे तरुण वर्ग आहे, तरुण मुलं ज्यांना टुरिझममध्ये त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन डेव्हलप करायचं आहे, तर त्यांना पुढे जाऊन आपल्याला ट्रेनिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजेत की इथं निसर्ग पर्यटन आपल्याकडे काय काय आहे. मग आपल्याकडे गड किल्ले भ्रमंती आहे, आपल्याकडे कातळ शिल्प आहेत, आपल्याकडे बर्ड वॉचिंगचे ट्रेल्स आहेत, नेचर ट्रेल्स आहेत, मग आपल्याकडे मरीन बायोडायव्हर्सिटी बघण्यासारखी आहे, कांदळवन आहे जिथे आपली क्रॉकडाईल सफारी पण होते आणि कांदळवनातले पक्षीसुद्धा बघण्याचा चान्स असतो. तर हे सगळं जे निसर्ग पर्यटन आहे इथलं, तर येणाऱ्या पर्यटकांना ते दाखवण्यासाठी इथं यूथ
हे ट्रेंड पाहिजेत हो. या सगळ्या विषयामध्ये. आणि इथल्या यूथनी या इको टुरिझमकडं तशा दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांना कुठे मायग्रेट होण्याची गरज नाही. हो. रत्नागिरीत राहूनच ते इथलं टुरिझम करू शकतात. आता सहसा काय होतं की एखाद्या टुरिस्टला आपल्याकडे यायचं आहे तर ते फर्स्टली फोन घेतात आणि गुगल करतात. हं. तर त्या गुगलमध्ये त्यांना काय दिसतं, रत्नागिरी तर गणपतीपुळे मंदिर. हो. गणपतीपुळे मंदिर हे ग्लोबल नकाशावरती आहे. हो. आणि मग नंतर खाली काय येतं की सगळ्या रिसॉर्ट्सची नावं यायला सुरू होतात. पण रत्नागिरीमध्ये आल्यानंतर, मंदिरात दर्शन झाल्यानंतर इथे अजून बरंच काही बघण्यासारखं आहे. टुरिझमची ही जी डेफिनेशन आहे की नुसतं सी फूड खाणे, राहणे आणि जाणे याच्यापेक्षा टुरिझम म्हणजे इथल्या विलेजेसमध्ये इथले कातळ शिल्प, इथलं दीपकाडी महोत्सव, इथले पक्षी, इथले हॉर्नबिल्स, इथले गड किल्ले भ्रमंती असं, प्लस इथलं लोकल क्विझिन म्हणजे इथलं रत्नागिरीचं लोकल क्विझिन जगात प्रख्यात आहे. तर असं हे सगळं जे मुद्दे आहेत हे इको टुरिझमसाठी खूप पोषक आहेत. आणि इन्व्हेजिव्ह टुरिझम होण्यापेक्षा ते निसर्गाशी संलग्न असलेलं इको टुरिझम असलं तर ते खूप छान पद्धतीने सस्टेनेबली आपण कॉन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज करत होईल. आणि यामध्ये अजून एक मुद्दा ऑलिव्ह रिडली टर्टल्सचा. तर ऑलिव्ह रिडली टर्टल्स ऑलरेडी आपण ग्लोबल मॅपवरती आहोत. होय. पक्षीमित्र संमेलन होत असताना जसे इकडे जे प्लस पॉईंट्स आहेत त्याच्यावर चर्चा होईल, तसंच काही मायनस पॉईंटवर पण चर्चा होणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की पक्ष्यांची संख्या कमी होते किंवा लोकांमध्ये अवेअरनेस असला पाहिजे, किंवा असे काही पॉईंट्स तुम्हाला जाणवतात का की ज्याच्यावर ह्या संमेलनामध्ये चर्चा झाली पाहिजे किंवा त्याच्याबद्दल लोकांपर्यंतही माहिती गेली पाहिजे की हे तुमच्याकडे आहे, एवढी श्रीमंती आहे पक्ष्यांची, पण तुम्ही जर आत्ताच सजग किंवा सावध झाला नाहीत रत्नागिरीकरांनो तर हे कुठेतरी हरवेल. तर ह्याच्यावरती काही चर्चा होईल का? नक्कीच. हे जे ट्रेजर आहे आपल्याकडे पक्ष्यांचं, तर आता वनविभागाने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे ऑलरेडी, की आम्ही शाळांमध्ये, विविध शाळांमध्ये आम्ही अवेअरनेस प्रोग्रॅम्स घेत आहोत. पण ते अवेअरनेस प्रोग्रॅम्ससुद्धा मोठ्या प्रमाणात झाले पाहिजेत आणि मूळतः रत्नागिरीकरांमध्ये जनजागृती ही झाली पाहिजे की आपल्याकडे एक्झॅक्टली खरा खजिना काय आहे आणि तो आपण कसा जपला पाहिजे. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे रत्नागिरीकरांच्या बाबतीत की अतिशय निसर्गाशी संलग्न असं प्रत्येकाचं लाईफस्टाईल आहे. इथे तुम्हाला गार्बेज डम्पिंग्स दिसणार नाहीत. इथे खेडोपाडी गावामध्ये तुम्ही जर गेलात तर संध्याकाळी 7:30-8:30 पूर्ण गाव बंद असतं, लाईट बंद असते. इथल्या लोकांची जी लिव्हिंग स्टाईल आहे, जी SOP आहे, ती आम्हाला वनविभागाला त्यांना शिकवण्यापेक्षा तेच वर्षोनवर्ष ते केलेले आहे, ते कॉन्झर्वेशन करत आलेले आहेत. आता जिथे बिबट्याचा अधिवास आहे किंवा यांचे रत्नागिरीकरांचे जे प्रिमिटिव्ह सणवार आहेत ते सणवार सुद्धा नेचरशी संलग्न आहेत. म्हणजे इथे रानभाज्या महोत्सव असतो. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज या नेचरशी संलग्न आहेत. आणि हे असंच कल्चर आपल्याकडे 1164 देवराई आहेत. त्या देवराई रत्नागिरीकरांनी कॉन्झर्व केलेल्या आहेत हजारो वर्षांपासून. आणि ते अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे ही, कारण का आपल्या देशामध्ये अरुणाचल प्रदेश, राजस्थानला देवराईला उरण म्हटलं जातं आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सॅक्रेड ग्रुव्ज म्हटलं जातं. आणि अशा ह्या आपल्याकडे 1164 देवराई आहेत रेकॉर्डेड रत्नागिरीमध्ये. आणि ज्या त्या गावांनी त्या देवराई कॉन्झर्व केलेल्या आहेत. ही अतिशय अभिमानास्पद, कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि ती हे कल्चर जे आहे कॉन्झर्वेशनचं, ते असंच येणाऱ्या काळामध्ये ते पुढे सुद्धा कॉन्झर्वेशन जगलं पाहिजे. खरं. कोकणी माणूस स्वतःला श्रीमंत म्हणवतो कारण तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असतो. आणि कोकणी माणसांना बाहेरची किंवा अन्य लोक देवभोळी म्हणत असतात की ह्यांचा देवावर खूप विश्वास आहे. कारण तुम्ही साध्या एका रस्त्यावरनं जाताना बघितलं तरी काही अंतरावर तुम्हाला देऊळ दिसेल, एक छोटी घुमटी दिसेल, पण हेच देवभोळेपण किंवा हा कोकणी माणसाचा साधेपणा आहे, त्यामुळेच तो निसर्गाशी जोडला गेला असं वाटतं तुम्हाला? अगदीच मॅडम. आता मागच्याच महिन्यामध्ये शिरगावमध्ये आम्ही वाघबारस हा महोत्सव केला. आता वाघबारस हे जे रत्नागिरीमध्ये हा सण होतो, तर तो वाघाला साकडं घातलं जातं, वाघदेवतेला साकडं घातलं जातं की तू आमच्या जंगलांचं रक्षण कर, तू आमच्या शेतीचं रक्षण कर, आमच्यावरती
अटॅक करू नकोस. हम्म, हम्म, हम्म. आणि तसं ते वाघबारस हा सण साजरा केला जातो. हो. अतिशय आम्हाला वनविभाग, आम्ही गेलो होतो एका शिरगावमध्ये एका छोट्याशा खेड्यावरती, हम्म, हम्म. आणि तो वाघबारस सण साजरा झाला. आणि अजून सुद्धा म्हणजे इथल्या लोकांची इकॉनॉमिक श्रीमंती मी म्हणत नाहीये, हम्म, हम्म. पण निसर्गाची संलग्न असणारी जी मनाची श्रीमंती आहे, खरंय. आणि याच्यामध्येच म्हणजे समाधान जे म्हणतो ना आपण, ते समाधान ऑलरेडी असलं तर आपण इन्वेड करत नाही कुठल्याही नेचरच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. आणि ते इथं प्रकर्षाने रत्नागिरीमध्ये दिसतं. पावसाळ्यामध्ये जे डोंगरातून झरे वाहतात, हो. ते एक पावसाळ्यातलं मॉन्सून टुरिझम हे वेगळ्याच हाईटचं आहे. खरंय. आणि त्याच्यामुळे पावसाळ्यातल्या प्रजाती दिसणाऱ्या वेगळ्या आहेत, उन्हाळ्यातल्या वेगळ्या आहेत. मरीन बायोडायव्हर्सिटी तर ऑप्टिमम लेवल्सला आहे. आणि बरेचसे इथे आपले कोस्टल भाग म्हणजे दापोलीतले आता वेळास आहे, अंजर्ले आहे, गुहागरमधली काही गावं आहेत, तर ते कॉन्झर्वेशन रिझर्व्स म्हणून डिक्लेअर झालेले आहेत. आणि ग्रामस्थ लोकांनी ग्रामसभा ठराव घेऊन त्यांना कॉन्झर्वेशन रिझर्व्हसाठी, म्हणजे किती प्रो कॉन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे अवेअरनेस ऑलरेडी आहे. आणि मला तर असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हा जो अवेअरनेस आहे पिढ्यानी पिढ्या येत गेलेला, तर तो आपण सर्व रत्नागिरीकरांनी जपला पाहिजे. समुद्राच्या किनाऱ्यावर येणारे पक्षी, सह्याद्रीच्या जंगलांमध्ये दिसणारे पक्षी, आजूबाजूला शहर आणि गावांमध्ये बागडणारे पक्षी, असे वेगवेगळे पक्षी दररोज रत्नागिरीकर किंवा कोकणी माणूस बघत असतो. पण ह्या पक्षीमित्र संमेलनामुळे त्याचं कुठेतरी एकत्रीकरण होणार आहे. आणि हे सगळे काही पाहुणे आहेत, काही हक्काचे रहिवासी ह्या रत्नागिरीचे आहेत, असं इथे होतं आहे. वनविभाग म्हटलं की कुठेतरी प्राणी आला की त्याच्यापासनं लोकांचं संरक्षण करणं किंवा अन्य तुमच्या इतर ॲक्टिव्हिटीजबद्दल बोललं गेलं. पण वनविभाग असंही संमेलन भरवू शकतं आणि त्याच्यासाठी एक वेगळी संकल्पना घेऊन आपण मॅडम पुढे आलात. ही खूपच कौतुकास्पद म्हणण्यापेक्षा रत्नागिरीकरांसाठी एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. तर आपण या निमित्तानं रत्नागिरीकरांना काय सांगू इच्छिता? वनविभागाला म्हणजे ही तुम्ही कौतुकाची थाप दिली, याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि ही कौतुकाची थाप आम्हाला मिळण्याचं कारण म्हणजे इथल्या स्थानिक प्रशासनाकडून, जिल्हाधिकारी महोदयांकडून सपोर्ट मिळाला, पालकमंत्री महोदयांकडून सपोर्ट मिळाला. आणि मग आम्ही वनविभाग ही जी संकल्पना आहे ही पुढे आणून हे करू शकलेलो आहे. आणि अजून भरपूर काम करायचं आहे, भरपूर अवेअरनेस सेशन्स घ्यायचे आहेत. आपल्याकडे जवळपास 1,500 गावं आहेत आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये काही गावं आहेत. आणि इथल्या ग्रामस्थांना अजून अवेअरनेस सेशन्स करून आपण अजून मॅक्सिमम की कॉन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज जास्तीत जास्त काय करू शकतो, हे अवेअरनेस सेशन्स आणि इतर पण ॲक्टिव्हिटीज करून हे आपल्याला जोपासायचं आहे. त्याच्यामुळे रत्नागिरीकरांना वनविभागाकडून माझा हाच एक मेसेज आहे की जे पूर्वापार तुम्ही जपत आलेले आहात, जे हे नेचरचं ट्रेजर तुमच्याकडं आहे आणि जे तुम्हाला माहिती आहे की हा खजिना आपल्याकडेच आहे फक्त, तर तो खजिना आपण जपूया, आपण त्याचे रक्षणकर्ते बनूया. आणि हे जी निसर्गाची ही जी चेन आहे ती कधीच मोडणार नाही. आणि इथले प्राणी पक्षी आजन्म आहे तसे हे जंगल डोंगर खूप सुंदर पद्धतीने कॉन्झर्व्ह होतील. आणि हा कोस्टल समुद्र किनारासुद्धा फार चांगल्या पद्धतीने कॉन्झर्व्ह होईल, याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच रत्नागिरीसाठी पर्यटनदृष्ट्या आणि इतर पण कॉन्झर्वेशनदृष्ट्या भविष्य चांगलं असेल अशी मी अपेक्षा ठेवते. खरं मॅडम, पक्ष्यांच्या दृष्टीने आम्ही किती श्रीमंत आहोत हे या निमित्तानं आम्हाला कळेल असं मला वाटतं. आणि या निमित्तानं जिल्हा प्रशासन आणि वनविभाग आणि माननीय पालकमंत्री महोदय हे खूप प्रयत्न करत आहेत आणि याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. हे पक्षी संमेलन पहिलं आहे, हे असंच पुढे पुढे वाढत जाऊ आणि येणाऱ्या पक्ष्यांची संख्या रत्नागिरीमध्ये वाढत जाऊ. त्यानिमित्तानं आपला रत्नागिरी ग्लोबल मॅपवर येऊ दे आणि त्याची ओळख पक्ष्यांचा जिल्हा असा व्हावा, अशी यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि निश्चितच मॅडम, तुम्ही हा जो सस्पेन्स आहे की जी फ्लॅगशिप स्पीशीज बर्ड कॉन्फरन्समध्ये डिक्लेअर होईल, ती तुम्ही आकाशवाणी मार्फत सर्व रत्नागिरीकरांना नक्की अनाऊन्स कराल अशी अपेक्षा आहे. नक्की मॅडम. तो सस्पेन्स आता 22 आणि 23 तारखेला उलगडणार आहे की आपल्या जिल्ह्याचा पक्षी कोणता, ते आपण नक्कीच सांगू. धन्यवाद मॅडम. थँक्यू.
इंद्रधनुष्य